भारतीय राज्यघटनेला अनुसरून भारतामध्ये जे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि ते उपवर्गीकरणामध्ये 59 जाती आता आहेत आणि त्या 59 जातीपैकी प्रामुख्यानं एक 4-5 जाती प्रबल जाती आहेत आणि बाकीच्या ज्या जाती आहेत त्या नगण्य आहेत आणि लोकसंख्याही त्यांची कमी आहे. परंतु जे 13% आरक्षण या महाराष्ट्र राज्याकडून अनुसूचित जातीला दिलं जातं त्या आरक्षणामध्ये मातंग समाज हा कुठंच दिसत नाही आणि समाजाची जर परिस्थिती बघितली तर शिवारात शेत नाही, गावात पत नाही, धंद्यात बरकत नाही आणि अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त आहे, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. अशा अवस्थेमध्ये जीवन जगणारा समाज, भुके कंगाल अवस्थेमध्ये जगणारा समाज आणि समाजाची वाताहत आहे, प्रचंड वाताहतीत जीवन जगणारा समाज आहे, आरक्षणामध्ये कमी प्रमाणात फायदा झालेला समाज आहे, हे अभ्यासांती शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं ज्यावर मातंग समाजाचा अभ्यास आयोग तयार झाला, अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासंदर्भात जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय दिला तो निर्णय सुद्धा देत असताना सुप्रीम कोर्टानं जवळजवळ देशामध्ये 31 अहवाल अभ्यास केले, त्याचं निरीक्षण केलं आणि त्याच्या अंती लक्षात आलं सुप्रीम कोर्टाच्या की भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 14 आणि 15 आहे, 341 आहे, त्याला बाधा न करता सुप्रीम कोर्टानं जे आरक्षण दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं जो उपवर्गीकरण करण्यासाठी खाली राज्य शासनाला अधिकार दिलेले आहेत आणि मातंग समाजाची जर परिस्थिती बघितली तर ती परिस्थिती जी सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणात आलेली आहे ती बरोबर आहे आणि त्या अनुषंगानं राज्य शासनानं खाली उपवर्गीकरण करावं यासाठी आम्ही समस्त सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून आम्ही सर्व एकजुटीनं या सरकारनं इथल्या मातंग समाजाला न्याय द्यावा, तत्सम जातीला न्याय द्यावा आणि उपवर्गीकरणामध्ये जास्तीत जास्त वाटा देऊन जो इथला शैक्षणिक दर्जा सुधारावा, इथली अंधश्रद्धा कमी व्हावी आणि इथलं आर्थिक स्थैर्य त्याला निर्माण व्हावं ही परिस्थिती मातंग समाजाची मुख्य प्रमाणात आणावी यासाठीच उपवर्गीकरण गरजेचं आहे. ते उपवर्गीकरण करावं म्हणून 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही मोर्चा काढत आहोत. तो मोर्चा सुद्धा सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा आहे, कुठल्या जातीच्या विरोधात नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. आमच्या जो वाटा आहे, आमची जी मागणी आहे, जी आमची वाताहत आहे ती वाताहत थांबवण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित करत आहोत. आज फलटण या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनीही शब्द दिलेला आहे की आम्ही मोठ्या ताकदीनं तिथं मोर्चाला उपस्थित राहणार आहोत आणि हा मोर्चा निश्चितपणे मोठ्या ताकदीनं होईल आणि मातंग समाजाची एकजूट होईल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा वाटतो. थांबतो. जय भीम, जय लोक. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अनुसूचित जातीत आरक्षण उपवर्गीकरण, अनुसूचित जातीत आरक्षण उपवर्गीकरण, अनुसूचित जातीत आरक्षण उपवर्गीकरण. भारतीय संविधानाचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, नरवीर उमाजीराजे नाईकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद सालेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा,